षटकार मारला त्यावेळेला तो जो आनंद होता, हाऊ यू फील? सांगू पण शकत नाही, एवढा आनंद झाला होता. या सर्वेश काय वाटते आज ही महाबली पहिला 2022चा अंतिम फेरीत पोहोचणारा संघ मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे साथी समालोचक सन्मान्य श्री विशालजी फाटक या सामन्यासाठी जोडले जात आहेत. तोपर्यंत मी प्रदीप देऊलकर आपल्या तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांची रजा घेतोय. धन्यवाद प्रदीप देऊलकर. दरम्यान आजच्या दिवसातील हा दुसरा एलिमिनेटर सामना होतोय. बांधादेवी घोडवळ बनाम प्रथम स्फोट यांच्यात नाणेफेकीचा कौल लागला. प्रथम स्फोट संघाच्या बाजूने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय बांधादेवी घोडवळ संघाला. षटकाराची खुणा करतायत पंच नितीन जबडे. सलामीवीर बांधादेवी घोडवळ संघाची मंदार हिरलेकर आणि गौरव हिरलेकर. नॉन स्ट्राईकवर आहे तो गौरव हिरलेकर, स्ट्राईकवर आहे मंदार हिरलेकर. षटकाराने स्वागत करतोय गोलंदाज सिद्धेश हिरलेकर याचं. 6 धावाने स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय आणि आपले आक्रमक इरादे इथे स्पष्ट करतोय. या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल मंदार. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कट घेतोय, लेग साईडच्या दिशेने चाललाय. यावर एक धाव घेतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावसाठी धावतोय, बघताना बघता चेंडू जातोय सीमा पार चौकारासाठी. लाख शुभेच्छा प्रदीप सरांना. या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. षटक महागडं ठरवतोय मंदार. तब्बल 3 चेंडू 14 धावा कुटतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार ठोकून महागड्या षटकाकडे वाटचाल करतोय ती सिद्धेशाच्या गोलंदाजीची. या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो मंदार. या सामन्यासाठी पंच नितीन जबडे आणि विवेक जबडे. स्क्वेअर लेग पंच विवेक जबडे, मेन पंच नितीन जबडे. या षटकातील पुढील चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही यात समांतर करतायत, स्क्वेअर चेंडूची घोषणा करतायत. एका अवांतर धावणे धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या पोचते ती 15 या धावसंख्येवर. बिनबाद 15 अशी धावसंख्या. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं वैल षटक सिद्धेश याचं. आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. VPL अर्थात वराड प्रीमियर लीग या स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस. या षटकातील पुढचा चेंडू सुरेख फटका. स्ट्रेट डायव्हरच्या दिशेने चेंडू येतोय सीमा पार वन्स बाउंड. धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोचते ती 19 या धावसंख्येवर. अतिशय हे महागडं षटक म्हणावं लागते सिद्धेशाचं. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक. सलग तिसरा
चौकार ठोकतोय तो फलंदाज सिद्धेश मंदार. या षटकातील पुढील चेंडू सामना करेल मंदार. पुन्हा एकदा सुरेख फटका लेगच्या दिशेने गट करतोय चेंडू. यावर एक धाव घेतोय, दुसरी धावेचा घेण्याचा प्रयत्न परंतु नकार देतोय तो गौरव हिरलेकर आणि एकाच धावेवर समाधान मानतोय मंदार. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. निर्धारित 5 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकात अजूनपर्यंत तब्बल 20 धावा कुठतायत दोन्ही फलंदाज गौरव आणि मंदार. या षटकातील पुढील चेंडू सामना करेल तो गौरव हिरलेकर. प्रथम स्ट्राईकवर येतोय. सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलावतोय. यावर डान्सिंग आउटफील्ड असल्यामुळे 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. या 2 धावणे धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 या धावसंख्येवर. दरम्यान षटक संपल्याची खुणा करतायत पंच नितीन जबडे. पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 22 धावा. ते बांधदेवी क्रिकेट संघ घोडवळ संघाचे नाणेफेकीचा कौल लागला. प्रथम स्पोर्ट्स संघाच्या बाजूने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ते बांधदेवी घोडवळ संघाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 22 धावा जमवत आहेत. प्रथम फलंदाजी करताना बांधदेवी घोडवळचा संघ. प्रथमेश वालालकर येतोय. प्रथम स्पोर्ट्स संघाच्या वतीनं दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतो प्रथमेश वालालकर. मंदार 3 खणखणीत चौकारांशी आणि 1 षटकारांशी वैयक्तिक 19 धावसंख्येवर खेळतोय. या षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो मंदार हिरलेकर. सुरेख फटका पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू टोलवतो. यावर बघताना बघता चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडूवर चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज प्रथमेश वालालकर याचं. तुषार सकपाळ यानं या अगोदरच्या सामन्यामध्ये 23 चेंडूमध्ये 51 धावांची खेळी केली आहे. 23 चेंडू आणि 50 धावांची खेळी केली तुषार सकपाळ याने. या षटकातील पुढील चेंडू सामना करेल तो मंदार. सुरेख फटका मंदाराच्या बॅटमधनं निघतोय पुन्हा एकदा. यावर चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे सर्वेश याचं. 1 धाव धावून पूर्ण होते. एका धावणे धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 27 या धावसंख्येवर. अनिवार्य दुसरं षटक. निर्धारित 5 षटकांचा सामना होतोय. बिनबाद 27 धावा जमवतोय सुरेख सलामी गौरव हिरलेकर आणि मंदार हिरलेकर यांची. या षटकातीला पुढचा चेंडू सामना करेल तो गौरव हिरलेकर. सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलावतो. यावर चेंडू जातोय सीमा पार षटकाराला. तिथे असलेले सीमारक्षक षटकाराची खुणा करतायत. सुरेख फटका उत्तुंग षटकार निघतोय तो गौरव हिरलेकरच्या बॅटमधनं. या साधा वेळेने धावसंख्येत बदल होतोय. चांगला चेंडू. आता मात्र काय गौरव हिरलेकरच्या बॅटच्या पट्ट्या देत नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या होते ती 33 धावा. बिनबाद 33. दुसरं षटक प्रगतीपथावर. सुरेख फलंदाजी दोन्ही फलंदाजांची. गौरव हिरलेकर आणि मंदार हिरलेकर याची. या षटकातील पुढील चेंडू सुरेख फटका पुन्हा एकदा टोलावतोय. यावर सुरेख झेल टिपतोय वैष्णव चव्हाण आणि पहिल्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय गौरव हिरलेकर याला. असताना पहिला गडी बाद
मंदार हिरलेकर याची. ओव्हर टू डीजे. शेट्टी मैदानात पावलं टाकतोय गौरव हिरलेकर याची जागा घेण्यासाठी. 1 बाद 33 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. प्रथमेश याच्या षटकातीला पुढचा चेंडू. सामना करेल मंदार. यावर पुन्हा एकदा जोरदार हिट करतोय. लेग साईडच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण होत आहेत. सुरेख रनिंग विटिंग विकेट. नितीन आणि मंदार याच्या दरम्यान षटक संपल्याची खुणा करतायत पंच. विवेक जबडे 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक प्रथम स्पोर्ट संघाच्या वतीने तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय तो वैष्णव चव्हाण. या षटकातील पहिला चेंडू. नितीनाच्या काही बॅटच्या पट्ट्या देत नाहीये. यष्टी मागे गचाळ यष्टीरक्षण होतंय महेश चव्हाण याचं. बाईच्या स्वरूपाची ही बॅटकटच्या स्वरूपाची 1 धाव. या एका धावाने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 36 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. एका गड्याच्या मोबदल्यात 36 धावा जमवतोय. प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर बांधादेवी घोडवळचा संघ. वैष्णव्याच्या षटकातीला पुढचा चेंडू. सामना करेल तो मंदार. चेंडू बॅटची कट घेतोय. स्लिपच्या दिशेत चाललाय. यावर 1 धाव घेतोय मंदार. या एका धावेने धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या पोहोचते 37 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर. निर्धारित 5 षटकांचा सामना होतोय. या षटकातीला पुढचा चेंडू. सामना करेल तो नितीन. सुरेख फटका नितीनच्या बॅटमधून निघतोय. यावर झेल आहे आणि एक साधा सोपा झेल सोडतोय तो प्रथम स्फोट संघाचा क्षेत्ररक्षक. यावर 2 धाव पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 39 या धावसंख्येवर. एक जीवदान भेटतंय ते नितीन शेट्टी याला. त्याचा पुरेपूर फायदा उठवायचा आहे आणि आपल्या संघाला योग्य ते टार्गेट बनवून द्यायचं आहे. नितीन या षटकातील पुढील चेंडू. सामना करेल. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडवर आदळतोय. पंचांकडे अपील होतोय. पंच फेटाळून लावतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर होते ती 39 या धावसंख्येवर. सुरेख गोलंदाजी होते. गोलंदाज वैष्णव चव्हाण याची पहिल्या षटकात सिद्धेशच्या तब्बल 22 धावा ठोकवल्या आहेत मंदार याने. त्यानंतर प्रथमेश वालालकर याचं पण महागडं षटक. आणि आता मात्र हे तिसरं षटक वैष्णव सुरेखरित्या हाताळतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. सुरेख गोलंदाजी. गोलंदाज वैष्णव याची धावसंख्या होती ती एका गड्याच्या मोबदल्यात 39 धावा. वैष्णव चव्हाणाच्या षटकातीला पुढचा चेंडू. सामना करेल नितीन. खराब चेंडू. पंच नो चेंडू घोषित करतायत. फ्री हिटची सुवर्ण संधी येते नितीन याच्याकडे.
या एक अवांतर धावणे धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या पोचते ती 40 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 40 धावा जमवतोय. फ्री हिटची सुवर्ण संधी असेल नितीन शेट्टी याला. या चेंडूवर षटकातील पुढील चेंडू सुरेख फटका नितीन याच्या बॅटमधनं निघतोय आणि फ्री हिटचा पुरेपूर फायदा षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 46 धावा जमवतोय तो बांधादेवी घोडवचा संघ. टिकून होतोय प्रथमेश वालावलकर. या षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो मंदार. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न सफल होतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावली आहे ती 46 या धावसंख्येवर. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. जास्तीत जास्त धावांचं लक्ष ठेवावं लागेल ते प्रथम स्पोर्ट्स संघासमोर. आणि त्यांच्या कोट्यात महेश चव्हाण एक आक्रमक धुवाधार फलंदाज आहे. या षटकातील पुढचा चेंडू सुरेख फटका निघतोय आता मात्र मंदाराच्या बॅटमधनं आणि चेंडू जातोय या 6 धावेने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती एका गड्याच्या मोबदल्यात 52 धावा. या षटकातील पुढील चेंडू सुरेख फटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने. यावर गचा क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू बघताना बघता सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी उल्लंघन करतोय. या 4 धावेने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या 56 या धावसंख्येवर. सुरेख फलंदाजी होते. फलंदाज मंदार या षटकातील पुढील चेंडू सामना करेल तो मंदार. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न सफल होतोय. मंदार याचा सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो मंदार हिरलेकर. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 56 धावा. वैयक्तिक 37 या धावसंख्येवर खेळतोय तो मंदार हिरलेकर. या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा जोरदार हिट करतोय. यावर स्वतःच्याच गोलंदाजीवर फॉलोथ्रोमध्ये सुरेख झेल टिपतोय प्रथमेश वालावलकर आणि मंदार मात्र बाद होऊन तंबूत परततोय. दुसरा धक्का बसतोय मंदार हिरलेकर याच्या स्वरूपात.
वैयक्तिक सदतीसच्या धावसंख्येवर बाद होऊन तंबूत परतला मंदार हिरलेकर. याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो राहुल डगरे. कालच्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती. ते फलंदाज दोन्ही समान वजनाचे खेळाडू आहेत, नितीन आणि राहुल. प्रथमेशच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो नितीन शेट्ये. सुरेख फटका पॉईंटच्या दिशेने नितीनच्या बॅट पडून निघतोय. यावर एक धाव घेतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागते नितीन याला. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 57 या धावसंख्येवर. दरम्यान षटकाची सांगता होते. फलंदाजी करताना धावसंख्या होते ती 57 धावा. श्री सन्माननीय पप्पू ढोलम यांचं देखील येथे आगमन होत आहे. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. सन्माननीय श्री काका चिंदरकर यांचं देखील आगमन होत आहे. त्वरित सामना चालू करायचा आहे. पंच नितीन याकडे लक्ष द्यायचं आहे. सामन्याला उशीर करायचा नाहीये. प्रथमेश मेस्त्री येतोय. या इनिंगची सांगता करणार षटक घेऊन येतो तो प्रथमेश मेस्त्री. त्वरित सामना चालू करा प्रथमेश वालालकर. बराचसा उशीर होतोय. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. प्रथमेश मेस्त्री याच्या षटकातील पहिला वायला चेंडू सामना करेल नितीन. सुरेख फटका नितीन याच्या बॅटमधून निघतो. यावर चेंडू जातोय सीमा पार षटकाराला. सुरेख निघतोय. एक देखना फटका नितीन शेट्टी याच्या बॅटमधनं. या 6 धावांनी धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 63 धावा. पुन्हा एकदा सुरेख फटका. यावर चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. सुरेख धावसंख्या पोहोचते ती 67 या धावसंख्येवर. या षटकातील पुढील चेंडू सामना करेल तो नितीन. सुरेख फटका पुन्हा एकदा स्ट्रेट डायव्हच्या दिशेने. यावर चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धेशाचं एक धाव. या एका धावाने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 68 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर. या इनिंगची सांगता करणारं हे षटक ते मेस्त्री याचं 3 चेंडूंचा खेळ बाकी. प्रथम स्ट्राईकवर येतोय तो राहुल डगरे. कालच्या झालेल्या सामन्यांमध्ये धुवाधार फलंदाजी केली आहे.
या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल राहुल. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न असफल होतोय राहुल याचा. यावर धावबाद यष्टीची धुवून तंबूत परततोय. तिसरा धक्का बसतोय राहुल याच्या स्वरूपात. बांधादेवी घोडवळ संघाला संघाची धावसंख्या होते ती 68 या धावसंख्येवर. नवीन फलक राहुल याची जागांसाठी मैदानात जातोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या स्थिरावली आहे ती 68 या धावसंख्येवर. या षटकातील पुढील चेंडू सामना करेल तो प्रमोद. यावर लेगसाईडच्या दिशेने कट केलाय चेंडू. एक धाव घेतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एका धावेवर समाधान मानावं लागतं. या एका धावेवर धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 69 धावा. दरम्यान या षटकातील शेवटचा चेंडू, या इनिंगची सांगता करणारा चेंडू प्रथमेश याचा. धावसंख्या बसली 69 धावांवर. या षटकातील शेवटचा चेंडूचा सामना करेल नितीन. सुरेख फटका नितीन याच्या बॅटमधनं निघतो. यावर चेंडू येतोय सीमा पार षटकाराला. सुरेख फलक धावसंख्या होते ती 74 धावा. 75 धावांचं लक्ष ते प्रथम स्पोर्ट्स संघासमोर. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय बांधादेवी घोडवळ संघ. दरम्यान प्रदर्शनीय सामन्याची नाणेफेक होते. धावसंख्या होती 75 धावा आणि 76 धावांचं लक्ष ठेवलंय विजयासाठी ते प्रथम स्पोर्ट्स संघासमोर. पालव इथे उपस्थित आहेत. मान्यवरांच्या कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचंय. दीपक पालव आणि त्यांचं स्वागत करतायत नितीन विनोद आळवे यांच्या हस्ते त्यांचं स्वागत केलं जाईल. दीपक पालव आपण मान्यवरांच्या कक्षात स्थानापन्न व्हायचंय. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि यानंतर होणारा सामना प्रदर्शनीय सामना. या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपण प्रेझेंटिक्स बॉक्समध्ये येऊन नाणेफेक करून घ्या. तसंच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. बांधादेवी घोडवळ संघ त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
या पुढील सामन्याचं इनिंगचं समालोचन करतायत नितीनजी आळवे सर. तत्पूर्वी मी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेले समालोचक तसंच सिंधुदुर्ग बाहेर गावातील नावाजलेले समालोचक श्री प्रदीप देऊळकर यांचा आज वाढदिवस आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि या पुढच्या इनिंगचं समालोचन करतात आमचे साथी समालोचक नितीनजी आळवे सर. कॉमेंट्री बॉक्सच्या इथे यायचं आहे. हेलो हेलो ग्रीन आणि येलो कॅप्टन प्लीज मैं इनवाइट. क्या बात है, 100 रुपये बाकी आहेत कारण तुम्ही एक कॅच पकडला होता. हा सामना खूप महत्त्वाचा आहे. पहिलं पारितोषिक आहे 5,000, द्वितीय पारितोषिक आहे 3,000. ॲडव्होकेट रुपेश परुळकर दादांकडून तब्बल हे 8,000 रुपये या स्पेशल प्रदर्शनचे जे सामने आहेत त्यांच्यासाठी दादांकडून देण्यात आलेले आहेत. दादा थोडेसे वॉर्मअप करतायत, हातपाय व्यवस्थित त्यांना बॅटिंग करायचे आहे. टू खेळले का? ठीक आहे. टू कॅप्टन्स मी सन्माननीय श्री देवेंद्र डोळम म्हणजेच पप्पू दादा एकच वादा दादांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते इथे टॉस करण्यासाठी. मैं आय इन्व्हाइट एक हॅलो या स्पर्धेसाठी प्रमुख सिंहाचा वाटा दादांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. बघायचं आहे 2 दिग्गज कॅप्टन आहेत. ही सुद्धा मानाची स्पर्धा आहे. कॅप्टन वॉज द कॉल. कोण? ब्ल्यू ग्रीन 11 कॅप्टन वॉज द कॉल. पप्पू दादांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. बघायचं आहे कॅप्टन काय म्हणतायत. उडाल्यावर बघायचं आहे ही टेल द काट. येस चला उचलायचं आहे कारण तो टॉस सुद्धा मानाचा आहे. यू वॉन द टॉस. काट तुम्ही म्हटलं तर काटा काढणार का? नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आम्हाला पहिला चषक आणि पहिलं प्राईज आम्हाला मिळवायचंच आहे आणि तेवढी आमच्या सर्व खेळाडूंची कॅपॅसिटी आहे हे आम्हाला माहीत आहे. समोरचा संघ आज इतका खूप दिग्गज आहे आणि अतिशय बलवान सुद्धा आहे. काय थोडंसं प्रेशर असेल का तुमच्यावर? हां नक्कीच. सागर किंवा समीर म्हणा किंवा शुभम म्हणा चांगले चांगले प्लेयर त्यांच्याकडे आहेत. चांगली फटकेबाजी करतात आणि बॉलिंग पण त्यांची चांगली आहे. कॉम्पिटिशन नक्कीच टाईट होणार आहे याची आम्हाला कल्पना आहे. तरी पण आम्ही फाईट देऊ. मॅच तर टाईट होईल. मात्र घरातली माणसे किंवा आमची वहिनी मॅच बघत असतील तर मग त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? काय काय म्हणाल? त्यांनी फक्त मॅच एन्जॉय करावी. आम्ही ग्राउंडवर जाऊन खेळणं हेच आमच्याशी मोठी गोष्ट आहे. मंडळाने आम्हाला चान्स दिला त्यासाठी धन्यवाद. यू लॉस द टॉस. वाटतं का टॉस तुम्ही हरलायत? निर्णय तुम्ही सांगितला नाही. डिसाइड टू बॅट फर्स्ट. सर यू लॉस द टॉस. क्षेत्ररक्षण आलं. काय म्हणाल? काय गेम प्लॅन असेल फिल्डिंगमध्ये आणि स्पेशल जर टॉस जिंकला असता तर मग तुमचा निर्णय काय असता? नक्कीच आम्ही फिल्डिंग घेतली त्याने आम्हाला क्षेत्ररक्षणही मिळालं आहे. आम्ही यांना 25 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि हा अंतिम सामना आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचाच आहे आणि मानाची ट्रॉफी आणि रुपेश परुळेकर पुरस्कृत प्रथम क्रमांकाचं बक्षीस आम्ही मिळवणारच. दादा असं कधी वाटलं का हा गोलंदाज समोर आला पाहिजे आणि मी बॅटिंगला आहे, मला याला षटकार मारायचाच आहे, आणि तो क्षण कधी आयुष्यातला आला का? असा एक क्षण क्रिकेटमधला जो तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी तुमच्या गावासाठी कधी विसरू शकत नाही, अशी एखादी मॅच आठवते का तुम्हाला? बऱ्याच मॅचेस खेळलेलो आहे आणि मी बऱ्याच मॅचेस षटकार पण मारलेले आहेत. VPL मध्ये पण मारलेला आहे. याच्या अगोदरच्या VPL मध्ये पण आम्ही शेवटच्या फायनलमध्ये षटकार मारला, पण ते आम्ही मॅच हरलेलो होतो, काळोख पडलेला होता. त्याच्यानंतर एक 100 रुपयाचा कॅश सुद्धा तुम्ही पकडला, ती सुद्धा मला आठवण आहे. ठीक आहे, दोन्ही संघटनांना हार्दिक शुभेच्छा, कॉंग्रॅच्युलेशन, कारण मॅच सुरू आहे. बॅक टू कॉमेंट्री प्रदीप सर. थँक्यू नितीनजी आळवेस.
वरडच्या मैदानावरनं मी प्रदीप देऊलकर आपल्या तमाम खेळाडू सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय दुपारच्या सत्रामध्ये. अनुभवतो आपण एलिमिनेटरचा सामना प्रथम स्फोट विपक्ष बांधादेवी घोडवळ या दोन संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करताना बांधादेवी घोडवळ संघ मंदार हिरलेकर त्याच्या साथीला नितीन शेट्टी या दोन फलंदाजांची तुफान फटकेबाजी, ज्या फटकेबाजीच्या जोरावरती धावफलकावरती 75 धावा आणि 76 धावांचं एक तगडं आव्हान उभं केलं जातंय. या शहात्तर धावांचा पाठलाग करताना प्रथम स्पोर्ट क्रिकेट संघ महेश आल्या आल्या आपला हिसका दाखवतोय या मैदानावरती. षटकरच्या साह्याने आपलं खातं उघडताना दिसतोय. तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती वधारली जाते, ती नाममात्र 11 धावा 76 धावांचा पाठलाग करताना. पहिलं पॉवर प्लेचं निर्णायक षटक हे रुपेश अंजनकरचं, त्याच गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय तो महेश खन्ना डीजे. थँक्यू डीजे. पहिलं पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 17 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. सलामीवीर सिद्धेश, सलामीवीर साई त्याच्या साथीला महेश ही जोडी मैदानावरती, ज्या महेशवरती प्रथम स्पोर्ट क्रिकेट संघाचं भवितव्य अवलंबून असेल. कारण महेशची फलंदाजी जर या मैदानावरती उंचावली तर या सामन्यामध्ये विजय हा सहज सोपा होईल तो प्रथम स्पोर्ट संघाला. या स्पर्धेदरम्यान वराड ग्रामपंचायत सदस्य सन्मान श्री दादा रावले यांचं इथं आगमन होताना दिसतंय. आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आपल्याला विनंती की आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. षटक क्रमांक 2 हाताळलं जातंय. एक हसतमुख व्यक्तिमत्व गौरव हिरलेकर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंडवरती सलामीवीर साई, त्याला साथ सुरेख देतोय तो महेश डावकराताचा फलंदाज. यावेळी गोल्डन स्पॉटवरचा चेंडू ऐन मोक्याच्या क्षणी उसळी घेतोय. चेंडूला दिशा दिली जाते, चेंडू जातोय तो शॉर्ट स्कोरलेगच्या दिशेने. जोपर्यंत चेंडूची परती होईल दुहेरी धाव पूर्ण करण्याची संधी दोन्ही फलंदाजांना मिळते. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारली जाते. ती 19 धावा धावफलकावरती एलिमिनेटरचा सामना पाहायला मिळतोय. इथून संधी नसेल हरलेल्या संघाला आणि वाट पाहावी लागेल ती पुढच्या वर्षाची 2023. या सामन्यामध्ये आपल्याला काहीतरी करून दाखवायची हिंमत दाखवावी लागेल. दोन्ही संघांसाठी एक प्रतिष्ठेची लढाई. यावेळी सुरेख चेंडू उजव्या इष्टीवरचा आडव्या बॅटने खेळण्याचा, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. निर्धाव चेंडूने सांगता होते ती गौरव हिरलेकर याच्या गोलंदाजीवरती. एका सुरेख अचूक टप्प्यावरचा हा चेंडू फलंदाज साई सलामीवीरच्या रूपात पाहायला मिळतोय. बऱ्याच आशा अपेक्षा या साईच्या पाठीशी. आणि तर साई बघावं लागेल या मैदानावरती कशा प्रकारे फलंदाजी साकारतोय. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा चेंडू, ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं, ती अतिरिक्त धाव खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवरती गौरव हिरलेकर. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या वधारली जाते धावफलकावरती. ती नाममात्र 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. 5 षटकांमध्ये 76 धावांचा पाठलाग. 76 धावांचा पाठलाग नसेल तर या स्पर्धेतील आपलं आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न असेल. याही वेळी ती थोडीशी चूक पाहायला मिळते. उजव्या इष्टीवरनं थोडंसं पॉप इन क्रीजचं उल्लंघन होताना दिसतंय. पंच दंडित करतायत. अवंतर धावीची खून ही कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती ते 21 धावा धावफलकावरती. यावेळी डाव्या इष्टीवरचा चेंडू, स्क्वेअर कटचा देखना फटका, एकेरी धाव ही चित्त्याच्या चपळीने, तर दुहेरी धावांसाठी पावलं वळली ती दोन्ही फलंदाजांची. यावेळी मात्र थोडीशी खराब फेक ती कारणीभूत ठरते. ज्या 2 धावा मिळाल्या असत्या तिथं मात्र तिसरी ही धाव पूर्ण होताना दिसतंय.
खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावफलकावरती जरी 75 धावा असल्या तरी मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण बऱ्याच वेळा बघितलं आणि जो सामना आठवावा लागेल 12 मार्च 2006 साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया 434 धावांचा यशस्वी पाठलाग झाला होता आणि तोच सामना इथं आठवावा लागेल प्रथम स्पोर्ट क्रिकेट संघाला. न भूतो न भविष्यती क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळत आहे. 76 धावांचा पाठलाग, ज्या 76 धावांचा पाठलाग नसेल तर आपल्या या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न असेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघासाठी मात्र या स्पर्धेतील आव्हान समाप्त होईल. आणि बघावं लागेल कुठच्या संघाचा प्रवास हा पुढील सामन्यासाठी सुरू राहील तर कुणाचा प्रवास हा या सामन्यामध्ये समाप्त होईल. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. डावकृताचा फलंदाज महेश एक विस्फोटक आक्रमक फलंदाज. त्या आक्रमक विस्फोटक फलंदाजाला गौरव हिरलेकरकडनं व्यसन घातली जाईल का? त्या फलंदाजाला स्तब्ध ठेवण्यात गौरव हिरलेकर यशस्वी होईल की गौरव हिरलेकर सारख्या कसलेल्या गोलंदाजावरती आक्रमण करण्यात यशस्वी होईल तो महेश नावाचा फलंदाज. पहिल्या दिवशी 2 अर्धशतकं ज्या फलंदाजाच्या नावावरती विस्फोटक फलंदाजी कशा प्रकारे करावी याचं ज्वलंत उदाहरण मिस्टर महेश. बघावं लागेल एक कडवी झुंज कडवा प्रतिकार या मैदानावरती टेनिस क्रिकेटमधील. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन पदीचा चेंडू त्याच्यावरती फुलचा देखना फटका सक्सेसफुल 6 धावांसाठी डी. सलग 2 षटकार त्यानंतर मात्र गौरव हिरलेकरच्या चेंडूवरती षटकार म्हणजे षटकारांची हॅट्रिक साधतोय तो मिस्टर महेश नावाचा फलंदाज. मिडभावकर असोसिएट यांच्याकडनं आकर्षक कॅपचा मानकरी ठरतोय तो मिस्टर महेश नावाचा फलंदाज. ॲडव्होकेट रुपेश परुळेकर यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. यावेळी सुरेख फटका निघतोय. चेंडू येतोय डीप लॉंगच्या दिशेने. एक सुरेख वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण आणि महेशची खेळी समाप्त होते. एक मोठा मासा गळायला लागतोय प्रथम स्पोर्टचा डीजे. महेश याचं सुरेख फलंदाजी. मात्र महेशचा कच्चा दुवा काय होता या मैदानावरती हे गौरव हिरलेकरने खऱ्या अर्थाने जाणलं. चेंडू उजव्या यष्टीवरती ठेवला आणि ऑफ साईडला खेळायला भाग पडलं ते महेश याला, कारण ऑन साईडला भक्कम एरिया महेशचा. मात्र यावेळी डीप लॉंगच्या दिशेने वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवतोय क्षेत्ररक्षक आणि महेश सारखी एक प्राइज विकेट ही बांदादेवी घोडवळ क्रिकेट संघाला मिळते. क्षेत्ररक्षक सिद्धेश हा आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल बांदादेवी घोडवळ क्रिकेट संघासाठी. 75 धावा धावफलकावरती. या धावसंख्येचा खऱ्या अर्थाने पाया रचला तो मंदार हिरलेकर आणि नितीन शेट्टी. तुफान विस्फोटक फलंदाजी. महेश आतापर्यंत 144 धावा या आपल्या धावफलकावरती त्याच्या पाहायला मिळत आहेत. एक सर्वोच्च धावसंख्या आणि 2 अर्धशतकं. उत्साहाचं वातावरण बांदादेवी घोडवळ क्रिकेट संघाच्या बाजूने, कारण जो फलंदाज ज्या खेळाडूची विकेट महत्त्वाची होती ती प्राइज विकेट मिळवून देतोय गौरव हिरलेकर नावाचा गोलंदाज. यावेळी सुरेख ड्राईव्ह केला जातोय डीप पॉईंटच्या दिशेने. झेल मात्र क्षेत्ररक्षक ती चूक करतोय. मागे जाऊन झेल टिपण्यात अपयशी. परिणामी धावांची लयलूट ही प्रथम स्पोर्ट संघाकडनं पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा येतोय 4 धावेंचा.
प्रारंभीची 2 षटकं ही समाप्त होताना दिसत आहेत. 34 धावा धावफलकावरती. धावसंख्या सुरेख पाहायला मिळत आहे. मात्र 2 महत्त्वपूर्ण गडी बाद होत आहेत. महेश आणि त्याच्या साथीला सिद्धेश. नवीन फलंदाज साई याला साथ देण्यासाठी प्रथमेश हा मैदानावरती पाहायला मिळतोय. ज्या साई आणि प्रथमेशवरती प्रथम स्पोर्ट्स संघाचे भिस्त अवलंबून असेल. या मैदानावरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर अवांतर चेंडू, पुन्हा एकदा अवांतर चेंडू, त्यानंतर त्या 3 धावा, त्यानंतर पुढील चेंडूवरती 6 धावा, त्यानंतर गडी बाद होतोय आणि शेवटचा चेंडू 4 धावा. षटक समाप्त होतंय. अतिशय सुरेख गुणलेखन आमच्या बाजूला करतायत श्री लक्ष्मण पावसकर आणि यूट्यूबच्या माध्यमातून एक करडी नजर या मैदानावरती पाहायला मिळत आहे. जे क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जोडले जात आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व आभार व्यक्त करतोय. कारण आपण आपली बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण खर्च करतायत. आजच्या दिवशी या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक सन्माननीय श्री देवेन ढोलम उद्योजक हे मान्यवरांच्या कक्षामध्ये आणि इतर मान्यवर या मान्यवरांच्या साक्षीने हा एलिमिनेटरचा सामना पाहायला मिळतोय. ज्या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल पुढील फेरीत प्रवेश करेल. मात्र पराभूत संघाला पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. प्रारंभीची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 3 षटकं 18 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. त्या 18 चेंडूंवरती 42 धावांची आवश्यकता. हे समीकरण प्रथम स्पोर्ट क्रिकेट संघाला पाहायला मिळत आहे. ते समीकरण हे विजयाचं उद्दिष्ट पार केलं जाईल का की त्या समीकरणाला थोडंसं कठीण बनवलं जाईल हे गोलंदाजांकडनं. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. षटक क्रमांक 3 हाताळलं जात आहे. मंदार हिरलेकर ज्याने प्रथम फलंदाजी करताना 37 धावा वैयक्तिक ही विस्फोटक फलंदाजी साकारली होती. मात्र यावेळी गरज ही गोलंदाजीची धुरा पाहायला मिळत आहे. तो गोलंदाज मंदार हिरलेकर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय की साई त्याच्या साथीला प्रथमेश हे 2 फलंदाज त्याच्यावरती आक्रमण करण्यात यशस्वी ठरेल का. कारण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकताच हेच पवित्र या मैदानावरती. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा चेंडू बराच बाहेर जातोय. पहिल्या चेंडूवरती लेंथ आणि लाईनवरनं भरकटतोय. परिणामी अतिरिक्त धाव ही धावफलकावरती जोडली जाते आणि 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावांचा पाठलाग करताना प्रथम स्पोर्ट क्रिकेट संघ. महेश मात्र एक छोटेखानी खेळ समाप्त करून माघारी परतला. डगआउटमध्ये थोडीशी भयान शांतता पसरली आणि उत्साहाचं वातावरण हे बांधादेवी घोडवळ क्रिकेट संघाच्या बाजूने पाहायला मिळालं. यावेळी जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, बहुधा उजव्या इष्टीवरचा चेंडू, इथं धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र ती फेक ही स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळाली. जी फेक अपेक्षित होती नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने. कदाचित फलंदाज धावचीच्या स्वरूपात माघारी परतला असता. मात्र ती नामी संधी वाया दवडली गेली बांधादेवी घोडवळ क्रिकेट संघाकडनं. वरटगावचे पोलीस पाटील सन्मान श्री संतोष जामसंडेकर यांचं इथं आगमन होताना दिसत आहे. आपलं खूप खूप मनापासून स्वागत. विनंती की आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये स्थानपन्न व्हावं. यावेळी डीप अलॉंग द कार्पेटचा फटका, जमिनीला घरंगत जाणारा फटका, डीप मिड विकेटच्या दिशेने 4 धावांचा धावांचा पाठलाग. 76 धावांचा पाठलाग नसेल तर या स्पर्धेतील आपलं आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न असेल तो प्रथम स्पोर्ट क्रिकेट संघाचा. कारण हरणाऱ्या संघाला कुठचीही संधी नसेल. संधी मिळेल पुढच्या वर्षी. मंदार हिरलेकर सज्ज होतोय. यावेळी शॉर्टम पुलचा सुरेख फटका, डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार
चेंडूच्या साह्याने सांघिक धावसंख्या धावफलकावरती वधारली गेली ती 43 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. बांधादेवी घोडवळ क्रिकेट संघाला विचार विनिमय करावा लागेल, वेगळी रणनीती आखावी लागेल, गोलंदाजांना किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा साई सलामीवीर त्याच्या साथीला प्रथमेश या मैदानावरती नक्कीच धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न राहील. 15 चेंडू 33 धावा. याही वेळी फुलटॉस प्रकारचा चेंडू फलंदाजाला निमंत्रण दिलं गेलं होतं, मात्र थोडासा वेट होतोय या चेंडूवरती. चेंडू खाली राहतोय, निर्धाव चेंडूने सांगता परिणामी एकेरी धाव ही बाईच्या स्वरूपात मिळते ती फलंदाजांना. एकेरी धावसंख्येने नेल्सन फिगर धावफलकावरती पाहायला मिळतंय 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण बदललं जात आहे. 14 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 32 धावा, 2 मोठे फटके या सामन्याला कलाटणी देऊ शकतायत. यावेळी सुरेख चेंडू, सुरेख कमबॅक म्हणावं लागेल ते गोलंदाज मंदार हिरलेकरचं या मैदानावरती खऱ्या अर्थाने दाखवून देतोय की हम भी कुछ कम नाही. एक सुरेख चेंडू उजव्या यष्टीवरचा, ज्या चेंडूवरती पूर्णपणे स्तब्ध ठेवलं फलंदाज साईला. निर्धाव चेंडूने सांगता समीकरण बदललं जात आहे. 13 चेंडू 32 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका या चेंडूवरती निघाला तर एक खरं परती म्हणावी लागेल ती प्रथम स्पोर्ट क्रिकेट संघाची. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू पंच अवंतर धवेची खून ही कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 31 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 31 धावा हे समीकरण प्रताप स्पोर्ट क्रिकेट संघाला. यावेळी बॅकफुटला सरसावतोय सुरेख शतरक्षण हे डगरे याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख चेंडूवरती ताबा मिळवला गेला. षटकाची समाप्ती होत आहे. प्रारंभीची 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि समीकरण येऊन राहत आहे 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. म्हणजे क्वालिफायरचा 1चा सामना आपल्याला नक्कीच आठवण करून देईल. 12 चेंडू 30 धावा हे षटक खूप महत्त्वाचं असेल बांधादेवी घोडवळ क्रिकेट संघाला. या षटकामध्ये जर कमी धावसंख्या निघाल्या तर मात्र थोडंसं समीकरण कठीण होऊन बसेल ते प्रथम स्पोर्ट क्रिकेट संघाला. मात्र या षटकामध्ये जर जास्ती धावा निघाल्या तर मात्र इथून परती करणं थोडंसं कठीण होऊन बसेल बांधादेवी घोडवळ क्रिकेट संघाला. दोन्ही संघांसाठी करो या मरोची लढाई, डू ऑर डायचा सामना. कारण इथून संधी नसेल, जिंकलेला संघ या स्पर्धेतील आपलं आव्हान जिवंत ठेवेल, मात्र पराभूत संघाला मात्र संधी नसेल. त्यांना गाशा गुंडाळावं लागेल या स्पर्धेत ना, आणि बघावं लागेल कुठचा संघ ज्याला गाशा गुंडाळावं लागतोय. 12 चेंडू 30 धावा. गोलंदाजीच्या स्क्रीनवरती टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव, कित्येक मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव ज्याच्या पाठीशी, तो गौरव हिरलेकर गोलंदाजीवरती सज्ज होताना दिसतोय. क्रिकेटमध्ये अनुभव त्याचबरोबर गुणवत्ता आणि जिद्द जर याची सांगड घातली तर इतिहास आपल्याला बदलता येतो, आणि तो इतिहास यावेळी बदलला जाईल का गौरव हिरलेकर कडनं. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडच्या दिशेने साई सलामीवीर एका बाजूने मैदानावरती स्थिर स्थावर होतोय, आपले पाय रोवताना दिसतोय प्रथम स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. यावेळी सुरेख चेंडू, ब्लॉक होल पदेचा चेंडू, जमिनीलगतचा फटका पाहायला मिळतोय. सुरेख शतरक्षण, मात्र परिणामी दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. निर्णायक 2 धावा, ज्या 2 धावेने समीकरण बदललं जात आहे. 11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. सुरेख सामना, दोन्ही संघांना समान संधी 50-50चा मौका पाहायला मिळतोय या मैदानावरती. यावेळी शॉर्ट प्लेन पैसा चेंडू, पॉइंटच्या दिशेने सुरेख फटका, डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. समीकरण बदललं जात आहे. 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता. गौरव हिरलेकरला रणनीती बदलावी लागेल, कारण जसं क्षेत्ररक्षण असेल ती गोलंदाजी अपेक्षित ही बांधादेवी घोडवळ क्रिकेट संघाला.
यावेळी पंचांच्या उजव्या साईडने राईट हँड राऊंड विकेट एंडने गोलंदाजी करतोय. शॉर्ट आर्म फुलचा फटका. यावेळी मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये सुरेख झेल टिपतोय. मराठीतील एक म्हण आपल्याला आठवायला लागतंय, गळ्यातलं तुटलं ओटीत पडलं. दुसऱ्या प्रयत्नामध्ये सुरेख झेल. डीजे अतिशय सुरेख झेल म्हणावं लागेल. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपतोय आणि मराठीतील म्हण इथं लागू पडली खऱ्या अर्थाने. गळ्यातलं तुटलं ओटीत पडलं म्हणजे नुकसान होता होता टळलं बांदादेवी घोडवळ क्रिकेट संघाचं. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. बाबल हिरलेकर नावाचा फलंदाज. प्रथमेश त्याच्या साथीला बाबल हिरलेकर ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. समीकरण बदललं जात आहे. 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 24 धावा, 2 मोठे फटके प्रथम स्पोर्ट क्रिकेट संघाला या पुढील फेरीत आपलं स्थान पक्क करून देऊ शकेल. मात्र गौरव हिरलेकरचा कस लागेल या मैदानावरती. ज्या नावारूपाला गौरव हिरलेकर ओळखला जातोय ती गोलंदाजी अपेक्षित, एका अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा हा बांधादेवी घोडवळ क्रिकेट संघासाठी लाभदायक ठरू शकतो. यावेळी जोरकस फटका. चेंडू येतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने 6 धावांसाठी. डीजे लढाई अजूनही संपलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र सुरेख चेंडू उजव्या इष्टीवरचा, ज्या चेंडूवरती फलंदाजकडे उत्तर न होतं प्रथमेशकडे. जो प्रथमेश फलंदाजीची सूत्र ही जबाबदारी आपल्या खांदी घेताना दिसतोय. आतापर्यंत सुरेख फलंदाजी वैयक्तिक 14 धावांची खेळी साकारताना दिसतोय. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. यावेळी जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, बहुधा झेल खाली गौरव हिरलेकर. शेवटच्या क्षणी मात्र तो झेल सुटतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग न होतं मात्र निर्णायक एकेरी धाव निघतंय. कारण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा म्हटलं जातं जीतो कॅचेस जीतो मॅचेस. यावेळी मात्र खराब कामगिरी गौरव हिरलेकरची. समीकरण बदललं जात आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 17 धावा. या अगोदरचा सामना 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता होती. मात्र या सामन्यामध्ये 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. आणि बघावं लागेल ती जबाबदारी, ती फलंदाज कुठची जबाबदारी आपल्या खांदे घेतोय. प्रथम स्फोट नावाप्रमाणे प्रथम कामगिरी या मैदानावरती करेल का, की मात्र त्याला पराभवाची चव चाखायला लावेल तो बांधादेवी घोडवळ क्रिकेट संघ. विचार विनिमय होतोय. कमी वेळामध्ये पटकन निर्णय घ्या, सामन्याला सुरुवात करा. बांधादेवी घोडवळ क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांमध्ये 75 धावा. ज्या 75 धावांमध्ये सिंहाचा वाटा मिस्टर नितीन शेट्टी आहे, त्याच्या साथीला मंदार हिरलेकर. आणि बघावं लागेल हे निर्णायक षटक कुणाच्या हाती सुपूर्द केलं जात आहे बांधादेवी घोडवळ क्रिकेट संघाकडनं. अर्थात गोलंदाजीच्या स्क्रीनवरती राहुल डगरे सज्ज होताना दिसतोय. ज्या राहुल डगरेकडे टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव, कित्येक वेळा साई स्पोर्ट कट्टाचं प्रतिनिधित्व बऱ्याच वेळा करताना पाहायला मिळाला, तो राहुल डगरे यावेळी अनुभव श्रेष्ठ सरेल का, की नवोदित फलंदाज तो इथं मात्र कामगिरी उंचवेल का. प्रथमेश 6 चेंडू 17 धावा. सामना रंगतदार पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना समान संधी सामना जिंकण्याचे. मात्र क्रिकेट जो अनिश्चिततेचा खेळ ओळखला जातोय आणि समीकरण येऊन राहतंय ते प्रथम स्पोर्ट क्रिकेट संघाला 6 चेंडू 17 धावा. हे निर्णायक षटक हाताळलं जात आहे राहुल डगरेकडनं. उजव्या हाताचा गोलंदाज पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट एंडने.
पहिला चेंडू, बॅटची लिडिंग एज, यष्टीरक्षकाच्या मागे शर्तीचे प्रयत्न, बहुधा एकेरी धाव निघतंय तर स्ट्राईक घेण्यासाठी मात्र प्रयत्न पाहायला मिळतोय तो प्रथमेशचा आणि प्रथमेशसाठी आपले विकेट बहाल करतोय बाबल हिरलेकर. डीजे आणि 16 धावांची आवश्यकता. आयुष्य किती सुंदर आहे अनुभव तुम्हाला सांगत जाईल. आयुष्य किती सुंदर आहे अनुभव तुम्हाला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. बघावं लागेल इथं प्रयत्नांची पराकाष्ठा ही फलंदाजाला प्रथमेशला करावी लागेल, कारण पर्वतामधून वाहत येणाऱ्या नदीने आजपर्यंत कुणालाच विचारलं नाही की समुद्र किती लांब आहे. 5 चेंडू 16 धावांचं समीकरण. एक मोठा फटका या सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतो प्रथम स्पोर्ट क्रिकेट संघाला. फुलटा चेंडू जर गोलंदाजाने टाकला तर त्या गोलंदाजासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. सन्मान श्री प्रवीण मिठभावकर यांच्याकडनं. राहुल डगरे अनुभवपणाला लावावा लागेल. 5 चेंडू 16 धावा. यावेळी मोठा फटका निघतोय, चेंडू येतोय डीप लॉंग सीमारेषेच्या बाहेर. 6 वातावरण. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. एका बाजूने बाजी प्रभू देशपांडे सारखा लढतोय, एका बाजूने किल्ला लढवला जातोय वराडच्या मैदानावरती प्रथमेश कडना. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. यावेळी एक स्लॉग फटका पाहायला मिळतोय. नितीन शेट्टी यांचं वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी निर्णायक 2 धावा वाचवल्या जात आहेत. समीकरण बदललं जात आहे. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. अतिशय सुरेख सामना, जो सामना आमच्या क्रीडा रसिकांना पाहायला आवडेल असा सामना. मात्र हृदयाचा ज्यांना त्रास आहे सामना पाहू नका. 3 चेंडू 8 धावा. सामना कोण जिंकेल अजूनही स्पष्ट नाही. येणारी वेळ ठरवून देईल या 2 संघादरम्यान कुणाचा प्रवास हा पुढील सामन्यासाठी चालू राहील. यावेळी चेंडू टोलवला जातोय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक इथं मात्र थोडासा चकवा देतोय. निर्णायक 4 धावांची गरज. पहिला सामना क्वालिफायरचा जो या सामन्यामध्ये आपल्याला आठवण करून देतोय. 2 चेंडू 4 धावा. हारा वही. लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. सुरेख सुंदर कामगिरी. सामना खेचून आणतोय. दोलायमान स्थितीत सामना पाहायला मिळतोय. सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचते. सामना कोण जिंकेल. निर्णायक 2 चेंडू राहुल डगरेच्या हातामध्ये. 2 चेंडू हे फलंदाजीसाठी आवश्यक प्रथमेश. यावेळी फटका टोलवला जातोय. चेंडू येतोय डीप च्या दिशेने. चेंडू बघता बघता सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी विजयी चौकार ठोकतोय प्रथमेश. यस डीजे. जो सामना झाला होता वेतन